ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ. सर्वांना नमस्कार. शरणू शरणार्थी, विशेषतः विद्यार्थी मित्रांना नमस्कार. यंदा बालभारतीनं म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळानं 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयामध्ये तिसरा जो धडा आहे त्यामध्ये महात्मा बसवांना म्हणजे बसवेश्वरांचा उल्लेख असलेला धडा समाविष्ट केलेला आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम शरण साहित्य अध्यासनाच्या वतीनं आणि एकूणच बसवादी शरणांच्या या अनुवाद प्रकल्पात जे कोणी काम करतात त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं बालभारतीचं अभिनंदन करतो, आभारही मानतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा धडा आपले शिक्षक शिकवतीलच. धड्यापुरतं म्हणजे एक संत म्हणून महात्मा बसवांना नक्कीच आपल्याला आपल्या वर्गातले शिकवतील शिक्षक, परंतु एक संत, एक समाज धोरण, एक तत्वज्ञ, एक कुशल प्रशासक आणि जग बदलायला निघालेला योद्धा अशा विविध पातळीवर महात्मा बसवेश्वरांचा आपण अभ्यास केला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. बस आपल्या धड्यातील जो तपशील आहे आपण त्याच्याकडे पाहणारच आहोत, पण एकूण महात्मा बसवांनांचा जो चरित्र आहे ते आपण पाहूया, समजून. 1947मध्ये आपला देश स्वतंत्र झाला, ब्रिटिशांच्या जोखडातून आपण स्वातंत्र्य झालो आणि 1950मध्ये आपण प्रजासत्ताक राज्यपद्धतीचा स्वीकार केला. त्याच्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली. 1960मध्ये महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य झालं, तसं कर्नाटक हे कन्नड भाषिकांचं स्वतंत्र राज्य झालं. महात्मा बसवांना यांची वचनसंपदा म्हणजे आपण जसं आपल्या वारकरी संत परंपरेमध्ये ज्ञानोबराय, नामदेव महाराज, तुकाराम महाराज आणि सगळे एकनाथ महाराज हे या संत आहेत. या संतांनी जे काही रचना केली त्याला आपण अभंग म्हणतो. तसं कन्नड संतांनी ज्या रचना लिहिल्या, विशेषतः बसवांनांच्या काळातील लोकांनी 12व्या शतकात त्यांना वचनं म्हटली जातात. ती पदच आहेत. अभंगाला जसं पद आहेत तसं ते पदच आहेत, परंतु हे प्रोज पोएट्री हा प्रकार आहे, गद्यपद्य प्रकार आहे. म्हणजे उत्तरमध्ये गोदावरी नदी आणि दक्षिणमध्ये कावेरी नदी, गोदावरी ते कावेरीच्या खोऱ्यामध्ये महात्मा बसवेश्वर आणि त्यांची शरणं होऊन गेले. सुरुवातीलाच एक गोष्ट मी जाणीवपूर्वक सांगतो. शरण म्हणजे आपण संत जसं म्हणतो, नामदेवराय, तुकाराम महाराज, ज्ञानोबा माऊली, एकनाथ महाराज, जनाबाई हे सगळे संत म्हणून ओळखतो आपण त्यांना. निवृत्तीनाथ, सोपानदेव हे सगळे संत आहेत. तसं संतांना कन्नड शब्द आहे, ते शरण म्हणतात त्यांना. 12व्या शतकात शरण परंपरा सुरू झाली आणि या शरण परंपरेचं नेतृत्व होतं त्या राज्याचे महामंत्री असलेले बसवेश्वर यांच्याकडं. त्यांनाच आपण बसवांना म्हणतो. आपल्याकडे इंग्रजीमध्ये आपण ब्रदर म्हणलं की सहज भाऊ म्हणतो. इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? भाऊ म्हणतो. तर मोठा भाऊ असेल तर एल्डर ब्रदर, लहान भाऊ असेल तर यंगर ब्रदर. भाऊ ही एकच संकल्पना आहे. तसं कन्नडमध्ये मात्र भाऊ म्हणलं की भाऊ होत नाही आहे. आपण दादा म्हणतो, दादा म्हणलं तर तो मोठाच असतो. लहान भावाला लहान भाऊ म्हणून सांगावं लागतं, दादा हा मोठा असतो. पुन्हा वेगळं सांगायची गरज नाही, ते माझे थोरले बंधू आहेत, ते माझे दादा आहेत. दादा यात शब्दातच आलं की ते थोरले बंधू आहेत. तसं बसवांना अण्णा हा शब्द कन्नडमध्ये थोरला भाऊ इंडिकेट करतो. कन्नड भाषेमध्ये फक्त भाऊ ही संकल्पना नाही आहे. एकतर तो थोरला भाऊ असेल तर तुम्ही थोरला भाऊ म्हणायचं, लहान भाऊ असेल तर लहान भाऊ म्हणायचं. भाऊ नाही आहे इथे. थोरले भाऊ असतील तर त्यांना अण्णा म्हणायचं, लहान भाऊ असेल तर त्याला तम्मा म्हणायचं. तम्मन आमचा लहान भाऊ आहे, तम्मा लहान भाऊ आहे आणि अण्णा हे थोरले भाऊ आहेत, थोरले बंधू आहेत. मराठीमध्ये मात्र भाऊ म्हणलं की आपण सरसकट भाऊ म्हणतो. जर ते थोरले असले तर त्यांना दादा म्हणतो, लहान भाऊ असेल तर छोटा भाऊ म्हणतो, लहान भाऊ म्हणतो. इथे बसवांनांचा उल्लेख अण्णा म्हणून आहे. अण्णा म्हणजे थोरले बंधू. महात्मा बसवांना वडिलांनंतर थोरले भाऊ, आपले मोठे भाऊ जसं काळजी घेतात कुटुंबाची जबाबदारीची, लहान मुलांना ते पितृव्रत प्रेम देतात, तसं महात्मा बसवांना तत्कालीन समाजाचे थोरले बंधू झाले, अण्णा झाले. म्हणून
त्यांचा उल्लेख गौरव म्हणजे आदरानं लोकांनी त्यांना अण्णा म्हणून संबोधलं ते बसवण्णा झाले. बसवण्णा जगदण्णा म्हणजे बसवण्णा हे जगाचे म्हणजे समाजाचेच थोरले भाऊ आहेत असं अभिधान, असं त्यांचा गौरव झाला. महात्मा बसवण्णांचं चरित्र पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो एक मुद्दा मी क्लिअर करू इच्छितो की आपला जो समाज आहे भारतीय समाज, ही भारतीय समाज आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला, आपण ज्याला प्रभाव पडतो, ज्या समाजावर त्या नेतृत्वाचा प्रभाव पडतो, त्यातून ते देवत्व शोधतो आपण, आपली परंपरा आहे तशी. म्हणूनच ज्ञानराज नावाचा मुलगा ज्ञानेश्वर झाला, नंतर ते माऊली झाले. तसं सिद्धरामय्या नावाचे संत शरण ते सिद्धरामेश्वर झाले. तसं बसवराज नावाचा मुलगा, बसवराज नावाचे धुरीण संत, तत्वज्ञ, राज्यकर्ते, प्रशासक, नंतर ते बसवण्णा झाले. परंतु समाजानं म्हणजे ज्यांच्यावर महात्मा बसवण्णांचा प्रभाव झाला त्या लोकांनी त्यांच्यातलं ईश्वर पाहिला, देव पाहिला, म्हणून बसवराज हे बसवेश्वर झाले. परंतु त्यांचं मूळ नाव बसवा होता, बसवण्णा होतं. बसवण्णा हे लौकिक अर्थानं समाजाचे थोरले बंधू झाले, आपण ते पाहिले. महात्मा बसवण्णा जन्मले कर्नाटकमधील आजच्या विजयपूर जिल्ह्यात म्हणजे विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी येथे बसवण्णांचा जन्म झाला. आजच्या बागलकोट जिल्ह्यातील कुडळ संगमनाथ हे धार्मिक स्थळ होतं. त्या स्थळामध्ये त्या क्षेत्री त्यांचा विद्याभ्यास झाला. नंतर बसवण्णांचं आगमन झालं मंगळवेढ्याला. मंगळवेढ्यात ते फर्स्ट क्लर्क म्हणजे क्लर्क कारकून म्हणून त्या राज्याच्या दरबारात ते जॉईन झाले, नोकरीला लागले. नंतर ते महामंत्री झाले. नंतर जातात ते कल्याणला म्हणजे राजा त्याची राजधानी आजच्या बिदर जिल्ह्यातील बसव कल्याण म्हणून ज्या शहराला आज आपण ओळखतो ते पूर्वीचं कल्याण होतं. बसवेश्वरांच्या आगमनानं महात्मा बसवण्णांच्या तिथे जाण्यानं ते बसव कल्याण म्हणून ओळखलं झालं. ही 4 क्षेत्र, ही 4 गावं, ही 4 ठिकाणं बसवेश्वरांच्या चरित्रामध्ये खूप महत्त्वाची आहेत. आता आपण त्यांच्या जन्माकडे येऊया. महात्मा बसवण्णांच्या वडिलाचं नाव मादरसा होतं आणि आई मादलांबिका. त्यांना एक थोरली बहिणीही होती, तिचं नाव नागम्मा, नागलांबिका, नागाबाई, नागाई. लहानपणी बसवण्णा कुशाग्र बुद्धीचे होते, चिकित्सक होते. त्यांना वारंवार प्रश्न पडायचे, हे असं का नाही आहे, ती प्रश्न त्यांना छळायची. आणि उच्च कुळात जन्मलेले असल्या कारणानं जातीभेदाचे बाकीचे चटके त्यांनी पाहिलं लोकांमध्ये. आपले वडील काय करतात, आपली आई काय करते, समाज काय करते, आपल्याच वयातील सवंगड्यांना कशी वागणूक मिळते, ह्या सगळ्यांचा, या सामाजिक परिस्थितीचा, धार्मिक कर्मकांडांचा महात्मा बसवण्णांच्या मनावर प्रचंड प्रभाव झाला. त्यांचं संवेदनशील मन त्याला जाणून होतं, त्रासून होतं. बसवण्णा साधारणतः 8 ते 10 वर्षाचे असताना त्यांची मुंज करण्याची वेळ येते आणि त्यांची मुंज करताना ते आपल्या वडिलांना विचारतात, माझी मुंज करणार आहे तुम्ही, ठीक आहे, पण ताई म्हणजे नागम्माचं मुंज का नाही आहे? मग ते सांगतात की बाबा ती मुलगी आहे, स्त्री आहे, स्त्रीला मुंज करण्याचा अधिकार नाही आहे, फक्त पुरुषांना आहे. बसवण्णांच्या मनात स्त्री पुरुष समानतेच्या विरोधातील पहिली ठिणगी पडते. ते म्हणतात, माझ्या बहिणीची जर तुम्ही मुंज करणार नसाल तर मी सुद्धा मुंज करून घेणार नाही आहे. जर तुमचा धर्म, तुमच्या रीती, तुमचे रिवाज असं सांगणार असतील तर मला तुमच्या रीती रिवाज नको आहेत. जर तुम्ही धर्माच्या नावाने हे सगळं सांगत असाल मला, तर मला तुमचा असा धर्मही नको आहे जो धर्म मला माझ्या बहिणीपासून वेगळं करतो. मी श्रेष्ठ आणि माझी बहीण कनिष्ठ मुलगी म्हणून असं जर तुमचा धर्म सांगणार असेल तर मला तुमचा धर्म नको. मग बसवण्णा घरातून बाहेर पडतात, कुडल संगमला येतात. कुडल संगम आजच्या बागलकोट जिल्ह्यातील अलमट्टी धरणापासून जर आपण खाली गेलं तर तिथं ते ठिकाण आहे. संगम म्हणजे काय, जिथं 2 नद्यांचा संगम होतो. कृष्णा आणि मलप्रभा या 2 नद्यांचं तिथं संगम आहे, म्हणून ते कुडल संगमनाथाचं मंदिर, त्या मंदिराच्या त्या क्षेत्राच्या ठिकाणी बसवण्णा अभ्यासाला जातात. बसवण्णांचे मामा होते बलदेवराय, ते मादलांबिकीचे भाऊ होते आणि ते बिजळाच्या दरबारामध्ये सरदार होते. आपला भाचा हुशार आहे, ज्ञानी आहे आणि आपण दरबारात काहीतरी त्याला काम द्यावं म्हणून बलदेवराय आपल्या भाच्याला म्हणजे बसवण्णांना घेऊन मंगळवेढ्याला राजा बिजळाच्या दरबारामध्ये घेऊन येतात. बिजळाच्या त्या सिंहासनाच्या खाली खूप मोठा खजिना होता, हे त्यांनी शोधून काढलं.
इथून त्यांच्या विद्वत्तेची, त्यांच्या हुशारीची आणि त्यांच्या एकूणच आकलनाची जाणीव राजा बिज्जळाला झाली. त्या संपत्तीच्या बळावर बिज्जळानं आपलं जे राजधानी आहे मंगळवेढ्याहून आजच्या बसव कल्याणला हलवलं. बसवांना फर्स्ट क्लर्क म्हणून कर्णिका, म्हणजे आज आपण जे फर्स्ट क्लर्क म्हणतो कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये, तिथं फर्स्ट क्लर्क म्हणून तिथे जॉईन झाले त्या राज्याच्या दरबारात. नंतर मात्र ते महामंत्री झाले. महामंत्री म्हणजे आजच्या भाषेत पंतप्रधान म्हणूया आपण त्याला, ते पंतप्रधान झाले. दरम्यानच्या काळात महात्मा बसवांनांचं त्यांचे जे मामा होते बलदेवराय, त्यांची मुलगी गंगांबिका, गंगाबाई, गंगम्मा यांच्याशी लग्न झालं. कायदा करून समाजावर नियंत्रण ठेवणं नव्हे तर कायद्याची गरजच पडणार नाही अशा समाजाची निर्मिती करण्याचा ध्यास महात्मा बसवांनांनी धरला होता. आपल्या अभ्यासक्रमामध्ये महात्मा बसवांनांचा उल्लेख संत म्हणून जरी असला तरी ते तत्त्वज्ञ आहेत, कुशल प्रशासक आहेत, संवेदनशील मनाचे कवी आहेत. आज सुमारे 1500 त्यांची वचनं म्हणजे अभंग रचना, त्यांचे कविता उपलब्ध आहेत. याही उपर महात्मा बसवांना समाजसुधारक आहेत, बंडखोर विचारवंत आहेत. जाती धर्माच्या नावानं होणारे मतभेद, स्त्री पुरुषाच्या नावानं होणारे मतभेद किंवा देवाधर्माच्या कर्मकांडाच्या नावानं होणारी हत्या, हे सगळे रोखणारे महात्मा बसवांना बंडखोर विचारवंत आहेत, बंडखोर कार्यकर्तेही आहेत. त्यांचं एक विधान आहे, एक वचन आहे, ते खूप प्रसिद्ध आहे. 12व्या शतकापासून आजपर्यंत ते वचन प्रत्येक पातळीवर सांगितलं जातं. जे श्रमप्रतिष्ठा म्हणजे शारीरिक श्रम, काम याला प्रतिष्ठा देण्याचं वचन आहे ते बसवांनांचं असं, कायकवे कैलास. कायक म्हणजे काम, वर्क. कैलास म्हणजे ईश्वर. श्रमातच ईश्वर आहे असं ते म्हणाले. म्हणजे जिथे राबती हात ते ते हरी, ही महात्मा बसवांनांची शिकवण होती. आपले ज्यांना आपण आधुनिक भारताचे जनक किंवा पहिले पंतप्रधान आपले जे होते पंतप्रधान नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरूंचं एक वाक्य आहे, आराम हराम आहे. म्हणजे आयतं खाणं, दुसऱ्यांच्या श्रमावर आपण जगणं हे हराम आहे. ते बसवांनांनी 12व्या शतकात सांगितलं होतं कन्नडमध्ये, कायकवे कैलास. त्याला इंग्रजीत वर्क इज वर्शिप असं म्हणता येईल. आपल्या अभ्यासक्रमामध्ये कायकवे कैलासचा उल्लेख आहे आणि अनुभव मंटपाचाही उल्लेख आहे. अनुभव मंटप म्हणजे काय? अनुभव मंटप ही संस्था जगातली पहिली धर्मसंसद, सामाजिक संसद म्हणून ओळखली जाते. सर्व जाती धर्माचे लोक, श्रीमंत गरीब, उच्च नीच, स्त्री पुरुष सगळेच कॅटेगरीतले लोक त्या सभागृहात एकत्र यायचे, विचारमंथन करायचे, आपले मतं सांगायचे आणि दुसऱ्यांची मतं ऐकून घ्यायचे. त्याच्यातून जे काही चर्चेतून सार येणार आहे ते सार वचन म्हणून, अभंग म्हणून किंवा रचना म्हणून ते लिहून ठेवायचे. त्यांच्या रचना ह्या सगळ्या अनुभव मंटपातल्या चर्चेवर आधारित आहेत असं म्हटलं. या अनुभव मंटपाची रचना कशी होती तर अनुभव मंटपामध्ये 770 संत होते, सामाजिक कार्यकर्ते ज्यांना आपण शरण म्हणतो. 770 शरण होते. त्यापैकी 70 महिला होत्या, स्त्री होत्या. म्हणजे 700 पुरुष, 70 महिला होत्या. त्या 770 शरणांपैकी साधारणतः 250 शरण हे वचनकार होते. म्हणजे 250 संतांनी, 250 शरणांनी आपल्या रचना, आपली वचनं लिहिलेली आहेत, ते उपलब्ध आहेत. कायक या संकल्पनेनंतर बसवांनांनी दासोह ही संकल्पना दिली. म्हणजे तुमच्याकडं जे काही आहे, तुम्ही जे कमवता त्यातला ठराविक हिस्सा समाजाला न देता तुम्हाला जेवढं आहे ते तुमच्याकडे ठेवायला पाहिजे आणि उर्वरित समाजाचं आहे म्हणून समाजाला दिलं पाहिजे. ही भूमिका, हा विचार दासोह या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे. महात्मा बसवेश्वरांचे कायक आणि दासोह हे दोन विचार आहेत ना, जगातल्या प्रत्येक मानवी समूहाला, एकूणच समाजाला दिशादर्शक आहेत. दारिदीप, लाईट हाऊस प्रमाणे ते दिशादर्शक आहेत. महात्मा बसवांनांनी कर्मकांड नाकारली. देवाच्या नावानं होणारे हिंसा, बळी हे त्यांनी नाकारलं. महात्मा बसवांनांनी देवाची भीती नाकारली. देव तुझ्यात आहे, माझ्यात आहे, देव मनात आहे. देव कुठल्या मंदिरात वगैरे नाही आहे. मंदिरात फक्त पुजारी असतात, पुजाऱ्यांचं अर्थकारण आहे. माणसातील देव, आपण त्या देवाला शरण गेलं पाहिजे असं महात्मा बसवांनांनी सांगितलं. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे महात्मा बसवांनांनी स्त्री पुरुष भेद नाकारले, कर्मकांड नाकारली,
पाप पुण्याच्या संकल्पना नाकारल्या, स्वर्ग नरकाच्या संकल्पना नाकारल्या. चांगलं वागा, चांगलं राहा, चांगलं बोला, हेच स्वर्ग आहे. वाईट वागा, वाईट राहा, ते तुम्ही हेच नरक आहे जगण्यातच. हे काही वेगळ्या संकल्पना नाही आहेत असं बसवण्णांनी सांगितलं आहे. आपल्याला तथागत गौतम बुद्ध माहीत आहेत, तसं आपल्याला तीर्थंकर महावीरही माहीत आहेत. तथागत गौतम बुद्धांनी पंचशील सांगितलीत, 5 मूल्य 5 विचार आपल्याला सांगितलेले आहेत. तसं भगवान महावीरांनाही 5 मूल्य सांगितले, 5 विचार सांगितले. त्यांना 5 महाव्रत म्हणतात. हिंसा करू नको, चोरी करू नको, खोटं बोलू नको, व्यभिचार करू नको आणि मादक वस्तूंचं सेवन करू नको. दारू, चरस, गांजा अशा गोष्टी टाळ, ह्याच्यात तू पडू नको. मादक वस्तूंपासून तू लांब राहा. हे 5 मूल्य गौतम बुद्धांनी सांगितले. भगवान महावीरांनी सांगितलेले 5 महाव्रत काय आहेत? पुन्हा हिंसा करू नको, अहिंसा, खोटं बोलू नको, अपरिग्रह साठवून ठेवू नको, चोरी करू नको आणि ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याचं पालन महावीरांनी आग्रहानं मांडलेलं आहे. या दोघांच्याही पलीकडं बसवण्णांनी 7 एथिक्स सांगितलेले आहेत. 5 एथिक्स बसवण्णांनी सांगितलेलेच आहेत, परंतु 2 अतिरिक्त मूल्य, 2 अतिरिक्त विचार, 2 अतिरिक्त प्रिन्सिपल्स, व्हॅल्यूज महात्मा बसवण्णांनी सांगितले आहेत. महात्मा बसवण्णांचं एक वचन आहे, ते सर्वकालीन सर्व शरणांना समाजाला बोधक आहे, उद्बोधक आहे. त्यांचं एक वचन आहे, ते खूप मार्मिक आहे आणि पूर्ण समाजाला निकोप ठेवण्यासाठी उपयुक्त असं ते वचन आहे. ते सांगतात, चोरी करू नको, हिंसा करू नको, खोटं बोलू नको आणि इतरांचा द्वेष करू नको. 5वा आहे, रागावू नकोस. 5 एथिक्स बसवण्णांनी सांगितले होते. 2 ॲडिशनल एथिक्स काय आहेत? तर स्वतःचं कौतुक सांगू नको. मी लय हुशार आहे, मी लय तत्त्वज्ञ आहे, माझ्यामुळं सगळं जगात चाललं आहे, असं स्वतःचं कौतुक सांगू नको. वर्णन स्वतःचं मोठेपणा सांगू नको. दुसरं, तोंड पाटीलकी करू नको. तोंडासमोर कौतुक लावू सांगू, साहेब लय तुम्ही भारी, लय भारी, तुमच्यामुळं सगळं जग चाललं आहे, असं एकमेकांचं खोटी स्तुती करू नको समोर. हे 7 एथिक्स सांगितले. हे 7 एथिक्स कसे आहेत? हे 7 मूल्य कसे आहेत? तर हे कूडल संगम देवाला म्हणजे ईश्वराला प्राप्त करण्याचे, ईश्वराला प्रसन्न करण्याची ही रीत आहे. ते कन्नड वचन मी मुद्दाम सांगणार आहे. कलबेड ಕೊಲ್ಲಬೇಡ ಹುಸಿಯ ನುಡಿಯಲು ಬೇಡ ಮುನಿಯಬೇಡ ಅನ್ಯರಿಗೆ ಅಸಹ್ಯ ಪಡಬೇಡ ತನ್ನ ಬಣ್ಣಿಸಬೇಡ ಇದಿರು ಹಳೆಯಲು ಬೇಡ. ಇದೇ ಅಂತರಂಗ ಶುದ್ಧಿ, ಇದೇ ಬಹಿರಂಗ ಶುದ್ಧಿ, ಇದೇ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವನ ಒಲಿಸುವ परी. ईश्वराला प्रसन्न करण्याचा हा मार्ग आहे. म्हणजे तुम्हाला तपश्चर्या करायची गरज नाही, एका पायावर 12 वर्ष उपाशी राहायची गरज नाही आहे. तुम्ही जर हे 7 नियम पाळलात तर तुम्हाला कूडल संगम देव म्हणजे ईश्वर सहज प्रसन्न होईल, तुमच्यावर देवाची कृपा होईल. एवढं सोपं सुटसुटी तत्वज्ञान महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं. महात्मा बसवेश्वरांचा कार्यकाळ 1105 ते 1167 असं सांगितलं जातं. म्हणजे सगळ्याच महापुरुषांच्या जन्म आणि मृत्यूच्या तारखाबद्दल घोळ आहे, एकमत झालेलं नाही आहे. अभ्यासकांचे 2-3 मतं आहेत. महात्मा बसवण्णाही त्याला अपवाद नाही आहेत. यांच्याही एकूणच वय म्हणजे आयुष्य किती जगले, ते जन्मले कधी, ते गेले कधी, ह्याबद्दलही अभ्यासकामध्ये मतभेद आहेत. परंतु 1905 मध्ये जन्म आणि 1967 मध्ये त्यांचा शेवट झाला असं मानलं जातं. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कृष्णा आणि मलप्रभाच्या संगमावर जे कूडल संगम देव आहे, कूडल संगमनाथ, कूडल संगम जी जागा आहे, त्या जागी महात्मा बसवण्णांचा शेवट झाला. तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला, तिथे त्यांनी देह ठेवला. महात्मा बसवण्णांच्या नेतृत्वाखालील या कल्याण पर्वात म्हणजे ह्या शरण चळवळीत 770 शरण होते. त्यापैकी 250 शरणांनी वचनं लिहिलीत, अभंग लिहिली, ते आपण पाहिलं. आपण अनुभव मंडपाचा उल्लेख केला. अनुभव मंडपाचे अध्यक्ष होते पहिले, त्यांचं नाव अल्लम प्रभुदेव. दुसरे अध्यक्ष होते चन्नबसवण्णा आणि तिसरे अध्यक्ष होते आमच्या सोलापूरचे सिद्धरामेश्वर सिद्धरामय्या. अनुभव मंडपाच्या स्थापनेनंतर 12 वर्षांनंतर त्याला अध्यक्ष मिळाले. म्हणजे बसवण्णा योग्य माणसाच्या शोधात होते आणि ते योग्य माणूस म्हणजे अल्लम प्रभुदेवांच्या रूपानं त्यांना ते अध्यक्ष मिळाले. आणि हे अनुभव मंडपच जगातील पहिली संसद म्हणून ओळखली जाते. कोणत्याही भेदभावाच्या आधारावर तुम्हाला प्रवेश न नाकारता फक्त आणि फक्त तुम्ही माणूस आहात या एकमेव निकषावर तुम्हाला तिथं प्रवेश दिला गेला. अनुभव मंडपामध्ये जे लोक आत गेले
ते जाताना आपापली जात, आपण ज्या कुळात जन्मलो त्या कुळाचा वारसा घेऊन आत गेले. काय काय झालं त्याच्यात? कक्कया नावाचे शरण आत गेले, ते ढोर होते, ते ढोर कक्कया म्हणून आत गेले. हरळया नावाचे म्हणजे चांबार म्हणून हरळया होते, ते आत गेले. जाताना ते ढोर, महार, चांबार, सुतार, बुरुड, धोबी, परीट म्हणून ती सगळी शरणं आत गेले. बाहेर येताना मात्र सगळे त्यांचे जाती किंवा त्यांचे कुळाचं नाव विसरून ते लिंगवंत म्हणून बाहेर पडले, शरण म्हणून बाहेर पडले आणि ते सगळे समान धाग्यात गुंफले गेले. काय बाबा? तर ते सगळे शरण होते. मग शरण असणं म्हणजे काय? शरणात कोण उच्च नसतो, कोणी श्रेष्ठ नसतो, स्त्री ही दुय्यम नसते, पुरुष श्रेष्ठ नसतो, कोणती जात उच्च नसते, दुसरी एखादी जात कमी दर्जाची नसते, कोण शूद्र नसतं आणि कोणी श्रेष्ठ नसतं. कारागिरी म्हणजे श्रम, आपण जे काम करतो त्याच्यावरून आपली जात ठरली, असं महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं. गंगांबिकाप्रमाणे बसवांडांच्या आणखी एक पत्नी होत्या, दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांचं नाव नीलम्मा, नीलाबाई, नीलांबिका. नीलांबिका यांच्याही रचना आहेत, त्यांनीसुद्धा अभंग लिहिलेली आहेत, त्यांची कवनं आज उपलब्ध आहेत. महात्मा बसवेश्वरांच्या या चरित्रानंतर आपली जर धडा जिथं संपतो स्वाध्यायामध्ये प्रश्न आहे, महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम काय? आपण त्या परिणामाविषयी चर्चा करूया आणि थांबूया. महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा परिणाम इतका खोलवर झाला की कायदा करून नव्हे तर कायद्याची गरजच पडणार नाही अशा समाजाची निर्मिती झाली. यात 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बसवांना महामंत्री म्हणून साधारणतः 36 वर्षांचा त्यांचा कार्यकाळ आहे. त्या 36 वर्षाच्या कार्यकाळात कल्याण नगरीत म्हणजे राजा बिज्जळाला एकही युद्ध करावं लागलं नाही आहे. ते त्या बसवांडांच्या विचाराचा, त्यांच्या राजनैतिक कार्याचा ते यश होतं. दुसरं, एका वचनामध्ये ते सांगतात की कल्याणमध्ये भिकारी नाही आहे, कल्याणमध्ये कोण मागणारा नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा की कल्याण नगरीमध्ये लोक सगळे स्वयंपूर्ण होते, सगळे कामात मग्न होते, आपापलं काम करायला ते सगळेच मस्त होते, व्यग्र होते. म्हणून तिथं कोण मागणारं नव्हतं, तिथं कोणी भिकारी नव्हतं. ऑब्व्हियसली कल्याणामध्ये चोर नव्हती, पुन्हा तोच मुद्दा, सगळेच कायकनिष्ठ होते. चोरी करणाऱ्याला पश्चाताप झालेला आहे, आयतं खाणाऱ्याला पश्चाताप झालेला आहे. सगळ्याच गोष्टी बसवण्णांनी रिएस्टॅब्लिश केल्या होत्या, नव्यानं मांडणी केली होती. त्यांनी कर्माची मांडणी नव्यानं केली होती, देवाची मांडणी नव्यानं केली होती, मूल्यांची मांडणी नव्यानं केली होती, पापपुण्याची मांडणी नव्यानं केली होती. कर्मकांड त्यांनी नाकारले होते. जातीभेद विरहित समाजाची निर्मिती करण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. याचा परिणाम समाजावर व्यापक पद्धतीने झाला. आजही कर्नाटक आणि ह्या सीमावर्ती भागामध्ये घराघरात बसवण्णांचा विचार आहे. ज्यांना कन्नड भाषा येते त्यांना बसवण्णा माहीत नाही असा एकही माणूस तुम्हाला भेटणार नाही. आपण मराठी वाचक असल्यामुळं मराठीत पहिल्यांदा अभ्यासक्रमाच्या पातळीवर महात्मा बसवण्णांचं चरित्र, महात्मा बसवण्णांचा अभ्यास करायचा योग आला. त्याबद्दल बालभारतीचं म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. शालेय अभ्यासक्रमामध्ये जिथं संतांच्या रचना आहेत, अभंग आहेत आणि वचनं आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी बसववाणी ही वाहिनी शरणसाहित्य अध्यासनाच्या वतीने वेगवेगळे पद्धतीचे धडे घेऊन आपल्यासमोर येणार आहे. आपले शिक्षक आपल्या वर्गात शिकवतीलच, परंतु त्या संतांच्या, त्या शरणांच्या चरित्रातील इतर पैलूवर प्रकाश पडावा आणि विद्यार्थी दशेतच त्या शरणांचं, त्या व्यक्तीचं, त्या संताचं परिपूर्ण ओळख आपल्याला व्हावं म्हणून हा प्रपंच आहे. हे सत्र आपल्याला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. नमस्कार. शरणू शरणार्थी. जय गुरु बसवण्णा, जय तु जगद्गुरु बसवण्णा. जय गुरु बसवण्णा.